केला मस्ती धमाल, खाला दंगा खुशाल, झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेली एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना ती द्या ना मुलांना जरा. किलबिलत्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार, मी सलील कुलकर्णी. आजच्या मधली सुट्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. दादासाहेब रेगेंनी 1940 साली स्थापन केलेली ही शाळा. या शाळेने महाराष्ट्राला, भारताला आणि खरं तर जगाला अनेक गुणी माणसं दिली. कलाकार दिले, क्रिकेटर्स दिले, पॉलिटिशियन्स दिले, समाजकारणी दिले, डॉक्टर्स दिले आणि आजही ही शाळा तितक्याच दिमाखात उभी आहे. अनेक गुणी विद्यार्थी विद्यार्थिनींना घडवते. मला आज अभिमान वाटतोय की आज मी आलोय बालमोहन विद्या मंदिर मध्ये. या शाळेतली माझी एक गोड मैत्रीण एकटी खातीये आणि काहीतरी सॉलिड खातीये. काय खातीयस तू? वडापाव. मला दे ना थोडा. आमच्या शाळेतली स्पेशालिटी. बालमोहनचा वडा खूप पॉप्युलर आहे ना. आणि हे काय हे अवंतिका. माहिती तुला अवंतिका सिरियल? माहिती. तुला कशी माहिती? तू एवढीशी असणार तेव्हा? तेव्हा माझी आई बघायची ना, त्यामुळे मला माहिती आहे. मग आईच काय स्टोरी सांगायची तुला? स्टोरी नाही सांगायची, मी एकदम माझे डोळे होते ना तेव्हा मी बघायची अशी. काय बघायचीस मग? काय आठवते तुला? की ते मृणाल कुलकर्णी असतात ना त्या, आणि एक गोंतता हृदय आहे ना त्याच्यामधला तो असतो ना देवयानीचा बाबा, ते असत. तर त्यांना मुलगा होतो आणि त्यांचा घटोत्कच होतो. घटोत्कच? सॉरी चुकलं. घटोत्कच नावाचा राक्षस होता. घटस्फोट. नक्की? कन्फर्म? म्हणजे काय माहिती तुला? म्हणजे एवढं माहित नाही, पण दोघे वेगवेगळ्या रूम मध्ये राहतात. नवरा बायको वेगवेगळ्या रूम मध्ये राहतात. मला असं वाटतं या विषयावर आता एवढी माहिती पुरेशी आहे. पण तू माझ्याशी बोलताना किती खातेस? वर्गात खातेस? हो. शिकवताना? हो. दाखवू का? करते दाखव. काही समजा इथे वयाकडे त्यांनी जर तोंड केलं ना तर हे बघा. आणि तेव्हा बरोबर ताईने विचारलं, हर्षदा सांग मला उत्तर, खरीप पिकं कुठली कुठली असतात? मी काय करते, इकडे ना आपली हे असते ना त्याच्यामुळे ते लपवून ठेवते, त्यामुळे मला नीट बोलता येते. बरं हे आता पण अवंतिका जरा बाजूला घे ना. किती नटतेस तू. मला स्वतःहून आवडतं. माझ्या भावाबरोबर पण मी ते खेळते. आमच्याकडे जो पाळणा आहे ना त्या पाळण्यावर तो बसतो आणि मी जे सांगेल मी त्याला बोलते फेशियल करूया. पावडर घेते त्यामध्ये तुला काय माहिती फेशियल? पावडर घेते त्यामध्ये पाणी टाकते, मिक्स करते आणि फेशियल म्हणजे? फेशियल म्हणजे तोंड रंगवायचं असतं तेव्हा. तोंड रंगवायचं? टीव्हीवर सगळे ऍड असतात, म्हणजे हे लावा गोरे व्हाल, हे लावा उजळ, आणि येते बघा ऍड सोने से भी कोमल है. ती ऍड येते ना, त्यामुळे मी ह्याच्यावर खेळते. म्हणजे आमच्या इथं गोल्डन लाईट आहे ना, ती गोल्डन लाईट समोर मी जाते, लाईट ऑन करते आणि त्याच्याबरोबर हे घेते घालते आणि ती करते ना प्रियांका चोपडा ऍड करते सोने से भी कोमल है. तर ती ऍड आहे ना. कसं करतेस का? कसं दाखव. सोने से भी कोमल है. ती ऍड आहे ना मी याच्या बरोबर करते. पण मग हे सगळं करताना आई कधी खरी नाही चिडली आहे. म्हणजे एकदा माझ्या बाबांना सलूनला जायचं होतं, तर माझ्या बाबांनी मला आणि माझ्या भावाला नेलं. वेदांत आहे त्याचं नाव. तर आम्ही तिकडे बघितलं, तर वेदांतने बघितलं की कसे केस कापायचे. तो बोला ताई मला केस काप ना गं. तर मी खरोखरच घेतलं. मी पण लहान होते तेव्हा. गॅलरीमध्ये गेलो, सगळं घेतलं, कंगवापासून सगळं कात्री बित्री घेतली. तर ते केस सरळ केले, कापले सरळ. मम्मी असली चिडलेली ना, मिरचीच सारखी झाली.
आणि एकदा काय झालेलं, चांची म्हणून माझी एक मैत्रीण होती, इशिका नाव होतं तिचं. तर तिची आई ब्युटी पार्लर करायची. तर मी एकदा बघितलेलं की तिची आई हे करत होती, आयब्रोज. आयब्रोज पण माहिती तुला? नाही, मी बघितलेलं. कितवीत असतो? 6वी. माहित असतं 6वीच्या मुलीला. 6वीच्या मुलींना माहित असतं. आणि ऐका ना, काय झालेलं, आम्ही ना तिचं खरंच आयब्रोज करायला घेतली. ती बोली चल ना हर्षदा आपण आयब्रोज करेल, खेळायसाठी. हा, आयब्रो खेळूया. वा वा वा. आणि मी खरोखरच डोळे घेतला असं, आणि असं असं करत लागली. बरं झालं त्यांच्या कामवालीने बघितलं आणि मम्मीला नाव सांगितलं. मम्मीने असलं मारलंय ना तेव्हा, जन्मभराची अद्दल बोला. आणि असं नाही झालं की एक आयब्रो तू काढून टाकली होतीस मैत्रिणीची आणि दुसरी राहिली होती? नाही. बरं, आता एक तुला विनंती करतो की आता भावाचे केस कापू नको, मोठी हो मग ब्युटिशियन हो, मग सगळ्यांचे केस काप. माझे पण तोपर्यंत राहिले छान. हेअर डाय लावीन ना त्या राहतील बरोबर. हेअर डाय ही मला वाटते हेअर डाय लावीन तुम्हाला. पण anyway, तुला खूप शुभेच्छा माझ्याकडनं, खूप आशीर्वाद. अशीच गोड राहा. आणि आता आयब्रो कटिंग बिटिंग तर थोडे दिवस थांब, आता अभ्यास कर. हा, आता परीक्षा आली ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता माझ्याबरोबर 5वी फ मधलं एक त्रिकूट आहे, मृण्मयी, मिनल आणि अभिजित, ज्यांना स्वतःविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांविषयी बोलण्यातच जास्त रस आहे. कोण बोलताय आधी? बोला मला. हा, चला बोला. आमच्या वर्गातली मृण्मयी ही सर्वात मस्तीखोर आहे. मुलं मुलींमध्ये गेले ना, सगळ्या मुली येऊन मारतात. एक नंबर ही आणि ही. ती तर शक्यच नाही, मिनल तर शक्यच नाही. चप्पलने मारते ती. चप्पल? बुटाने. नाही, काही खोटं सांगतोस तू अभिजित. येऊन बघा तुम्ही. येऊन बघा तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतः येऊन बघा. तुम्ही स्वतः येऊन बघा. बुक्के मारतेस तू? नाही ना. आणि आम्ही तुम्ही वर्गात येऊन बघा. वर्गात येऊन बघा. कधी बोलले रेकॉर्डर दाखव. आता हे काय पोलीस केस करायचे? नाही नाही, तू वर्गात कॅमेरा घेऊन यायचा. मग हे सगळे मारतात मला. शिक्षक सगळे याला मारतात? सगळे कोण कोण सांगणार? पांचाल सर नाही मारत आता. आता मारतात. कधी मारतात? कधी गेलेलं उभं करतात. कधी सर मस्करीत करतात. तसे मस्करी तुला शिक्षा करतात त्या मस्करी यांना करतात त्या खऱ्या? सगळ्यांना करतात सर. जाऊबाई घरात आणि सासूबाई दारात. काय जाऊबाई घरात आणि सासूबाई दारात? आणि हिला चिडतात लालबाग. नाही, लालबाग परळ बस सरळ. मग सरळ बस सरळ. लालबाग परळ बस सरळ असं हिला म्हणतात. मग तू याला काय म्हणतेस लगेच? मी नाही ना, तिचं नाव मिनळ. हा किती बोलतोय हा तुला? अजून जैन त्याच्यावर आणि जैन वर सोनारीकडे नेऊन त्याची चैन करीन. किती बोलताय ते? हे किती शाणे आहे. हिला जास्त बोलू नका, ही खूप शाणी मुलगी वगैरे. आता एक वेळ थांबा. तुम्ही दोघं आता गप्प बसा. तू बोल गा आता बिंदास. हा, यांना बोल. जोरात बोल ए, आता हिची टर्न आहे ना, तिला आता बोलू दे. हा, जास्त मस्ती करतो आणि आम्ही लिहत असेल ना की आमच्यामध्ये तो मारत असतो. आणि मुलींना काही चिडवत असतो. मुलींना काही चिडवत असं तू अभिजित? पहिला मस्ती करतो. अर्धी जण आम्ही डान्स करतो ना मधल्या सुट्टीत चिकनी चमलीवर. मधल्या सुट्टीत चिकनी चमेलीवर हे डान्स करतात आणि तू त्रास देतोस. आणि बघत असतो बेंचवर उभं राहून कसा पण नखरे वगैरे करत. मग तुमची चुकी. ताई काय बोललेल्या? करायचं नाही बोलल्या ताई बोलल्या आमच्या करायचं. मारतो नुसता. मला एक शिट्टी हवी ऍक्च्युली, कारण हे बॉक्सिंग मध्ये ते शिट्टी वाजून बाजूला करतात ना, तसं यांना बाजूला करायला लागतं. मी हिला बोलायला सांगितलं, हिला तुम्ही बोलूच देत नाही. तुम्ही दोघं जण जास्त दंगेखोर आहात असं मी आत्ता तरी, हा, माझं तरी असं मत झालं की तुम्ही दोघं जास्त दंगेखोर आहात. ही मला शाणी वाटते. ही पण आहे. बरं, पण आता हिच्याविषयी मुलांना अरे जरा 2 मिनिटं थांब. अभिजित चिकटपट्टी लावू. ते बघ ही अगं जरा बरं, आता यांना कितीही संधी दिली तरी एकमेकांविषयी बोलत राहणार आहेत आणि हे इतके बोलतायत, तर मी यांच्याशी गप्पा मारत राहतो. तोपर्यंत तुम्ही घ्या एक मधली सुट्टी. प्युरिटी अँड सात्विकता आठवते. कारण की ज्या प्रकारची आता जागतिक शाळा मी बघतीये आणि रोज राजकारण बघतीये, ज्या प्रकारे आयुष्यात मी जे खेळ बघतीये आणि ज्या प्रकारे शिकत आले, तर मला खरंच परत शाळेत यावं असं वाटतं. माझ्या विठ्ठलाचे, हो माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. मधली सुट्टी
मधली सुट्टी. या शाळेचं असं एक वैशिष्ट्य आहे की कुठल्याही वर्षीचा कुठलाही कॅटलॉग उघडला तरी अनेक तारे त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यातले ही खूप सारे तारे आज आपल्याकडे आलेले आहेत. विजय केंकरे, ओम राऊत, पूनम महाजन, अजित बुरे, शर्वरी पाटणकर, केतकी थत्ते, गौरी वैद्य, फुलवा खामकर. आणि हे फक्त सॅम्पल आहे, असे जगभरात खूप तारे आहेत या शाळेचे. या सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. आणि एक एक प्लेट वडे यांनी बालमोहन स्पेशल खाल्लेले आहेत. हे दुसरे एक एक प्लेट मी त्यांना देतो, कारण ते त्यांच्या चेहऱ्यावर सारखं असं दिसतं की आम्हाला वडे द्या, मग आम्ही बोलू. शाळा असं म्हटल्यावर पहिल्यांदा काय आठवतं? सगळ्यात पहिली गोष्ट शाळा असं म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर येते बालमोहनच. याचं कारण शाळा मुलांना घडवते आणि मी बालमोहनच्या अशा काळामध्ये बालमोहनमध्ये होतो की खऱ्या अर्थाने बालमोहन शाळेने आम्हाला घडवलं. याचं कारण की तुम्ही म्हणजे काही यावर बोलूच शकत नाही, असे दादासाहेब रेगेंसारखे प्रिन्सिपॉल मिळणं अशक्य आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर शाळा म्हणजे खरं तर गंमत धमाल असं फारसं येत नाही. तर मला पटकन बालमोहन किंवा शाळा म्हटल्यानंतर आठवतात ते आमचे दादा. शाळा म्हणजे मला दादा रेगेंनी मातृदिनाला साष्टांग नमस्कार घालून दाखवलेला आठवतो की घरी गेल्यानंतर आईला हा नमस्कार असा घालायचा. शाळा म्हणजे मला आठवते की सांस्कृतिक कार्यक्रमाचा तास शनिवारी शेवटचा तास असायचा. आज आम्ही जे काही करतो कदाचित त्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या एका तासाचा परिणाम असेल. शाळा म्हटलं की मला सगळ्यात पहिल्यांदी शाळेतली शांतता आठवते, कारण आम्ही शाळेत आलो की प्रार्थनेच्या वेळेला अख्ख्या शाळेत जी काही एक शांतता असायची ती मी अजून विसरलेली नाहीये. प्युरिटी अँड सात्विकता आठवते, कारण की ज्या प्रकारची आता जागतिक शाळा मी बघतीये आणि रोज राजकारण बघतीये, ज्या प्रकारे आयुष्यात मी जे खेळ बघतीये आणि ज्या प्रकारे शिकत आले, तर मला खरंच परत शाळेत यावं असं वाटतं. आणि माझ्या मुलाला खरंच मी सकाळी उठून मारून पाठवते, अरे शाळेत जा रे, हेच काही दिवस आहेत जे तुमचे प्युरिटी किंवा सात्विकतेचे शुद्धतेचे. बालमोहन म्हटलं की माझ्यासमोर एकच गोष्ट येते, ते म्हणजे माझे गुरु जे मला माझ्या ह्या शाळेने दिले, ते म्हणजे विद्याताई पटवर्धन. बालमोहन आणि विद्याताई हे माझ्यासाठी हे एकच आहे. माझ्यासाठी ते गुरुस्थान सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी मला जेव्हा डोक्यावरती हात ठेवला तेव्हापासून माझ्या आयुष्याची खरी सुरुवात झाली असं मला वाटतं. पण इथे यांच्यापैकी कोणी असं आसपासच्या बॅच मध्ये होतं का? 2 बॅच पुढे भरपूर. केतकी, मी आणि पूनम एक बॅच. केतकी माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान. आम्ही प्रचंड स्पर्धा गाजवलेल्या आहेत एकत्र सगळ्यांनी. शाळेत असताना इतकेच दागिने घालून यायची का? केतकी आधीपासून विचित्रच होती, आता ते साधारण आहे. आता नाव आहे फील लाईक फारसं काही वेगळं झालेलं नाही. काय, पण शाळेत ती विचित्रच होती. तुला एक शालेय लेवलला जाऊन याला उत्तर द्यायला लागेल असं मला वाटतं. विचित्र नव्हते हो, कळलं? तुम्ही सगळे खूप नालायकगिरी करायचात आणि म्हणून मला क्या बात आहे. हे मला नालायकगिरी ह्याला माझा खूप विरोध आवडलं. आहे. पण तू अजिबात खोडकर नव्हतीस असं नाही मला वाटत. मी नव्हते खोडकर, खरंच मी खरंच काही फार खोड्या करायचं. खूप सुंदर गायची शाळेत असताना. तिचं एक भीमपलास रागातलं गाणं खूप फेमस होतं. ते जर ती म्हणणार नसेल तर मी म्हणून दाखवू शकतो. म्हण प्लीज, मला खूप आवडेल. सा नी स्थानी धप म प पनी पम पम गरे सा माझ्या विठ्ठलाचे रूप. आणि ती माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले असं म्हणायची. माझ्या तसंच होतं, माझ्या विठ्ठलाचे रूप. काय म्हणतोय मला क्या पाहिले जे होतं? सा नि सा नि ध प ग म प नि प म ग म ग रे सा माझ्या विठ्ठलाचे, हो माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले आज, माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. सावळी ती मूर्ती माझ्या लोचनी सामावली, पापणी मिटुनीच डोळे माऊली विटेवरी, हात कटाळ झाले गीत ओठी रंगले, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. सानी सानी धप ग. हिला आता मी वगैरे नक्कीच मिळेल, म्हणजे तू चांगली गाते सारखी. पण त्याच्यापेक्षा मी सा ओमला देईन, कारण त्याला हे आपल्या शाळेतल्या मुलीचं भिंपलास आणि सा निसानी आणि म्या पाहिले इतकं जर लक्षात असेल, केतकीला स्कूल फ्रेंड म्हणून त्याला वरचा सा आहे. केतकीला विचित्र मंडळाची परतफेड मी आता केलेली. हा, क्या बात. मला वाटतं गौरीला तर अजून शाळेतनं बाहेर पडून फार दिवस झालेलेच नाही, त्यामुळे तुझ्या खूप जास्त ताज्या आठवणी आहेत. आठवणी खूप आहेत. मी एक आठवण सांगते. छोटी शाळा आहे इकडे बाजूलाच. तिथे बालवर्गात आमच्या एक शिक्षिका होत्या.
सुहासताई, आणि त्या आमच्या इतक्या लाडक्या होत्या की शाळा सुटल्यावर सपोज आईला वगैरे यायला उशीर झाला तर आम्ही चक्क त्यांच्याशी गप्पा मारत बसायचो कित्येक वेळ. आणि आत्ता रिसेंटलीच त्या मला भेटल्या होत्या आणि म्हणजे आमचं इतकं कनेक्शन होतं की मी जाऊन चक्क त्यांना मिठी मारली आणि त्यासुद्धा इतक्या कशी आहेस वगैरे. तर एक गोष्ट म्हणजे बालभवनमधले शिक्षक इतके प्रेमळ आहेत. आणि अजून एक गोष्ट आठवते की शाळेत आम्हाला सर वगैरे दिसले की नमस्ते सर किंवा नमस्ते बाई अशी म्हणायची सवय असते. आम्हाला शिकवलं होतं असं म्हणायला. तर अजूनही मी रस्त्यात कोणी भेटलं तर बाई नमस्ते असंही आत्ताही सगळेजण आम्ही करतो. फुलवा, तुला इथला परफॉर्मन्स किंवा काय आठवतं शाळेतला? नाही, खरं तर सरप्रायझिंगली माझा आणि नृत्याचा काही संबंध नव्हता शाळेत असताना सलील. आणि शाळा मी खूप कमी अटेंड केली. म्हणजे ह्यांच्या ज्या गमती आहेत त्याच्यात माझ्या शाळेच्या आठवणी खूप वेगळ्या आहेत. कारण तेव्हा मी जिम्नॅस्टिक्स हा क्रीडा प्रकार मी खेळत होते, जिम्नॅस्टिक्स करत होते, खूप स्पर्धांना इथे तिथे जायचे. तर आताही मी बघते मी खूप मोठ्या मोठ्या शाळांमध्ये शिकवलंय, पण तिथे इतक्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी असतानाही आजच्या काळात अजिबात प्रोत्साहन नाहीये अशा ऍक्टिव्हिटीजना. तिथे आमच्या काळात म्हणजे 22 वर्षापूर्वी जिम्नॅस्टिक सारख्या खेळासाठी मी कित्येक महिने शाळा बुडवून गेलेली आहे. म्हणजे मी 10वीची प्रिलिम सुद्धा दिली नव्हती. इतकी मला सूट शाळेने तेव्हा दिली होती. आणि इतकं मला म्हणायचं प्रोत्साहनपेक्षाही एक रिस्पेक्ट की एखादी आपली विद्यार्थिनी जर बाहेर एखादी गोष्ट करते आणि ऑफकोर्स त्यांना माहिती असेल मी काय करते, तर त्याला मला वाटतं त्याच्यामुळे मी आज जी काही आहे ती आहे. कारण जिम्नॅस्टिक्स हा माझा पाया आहे आणि तो त्या खेळा म्हणजे एक वेळ क्रिकेटला दिला असतं तरी मी समजू शकले असते, पण जिम्नॅस्टिक खूप अननोन गेम होता तेव्हा. आणि त्यामुळे मी आज जी काही आहे नृत्यात सुद्धा म्हणजे ऍक्च्युली माझ्या कोणत्याही मित्रमैत्रिणींना शाळेतल्या असं वाटलंच नसतं कधी की मी डान्स बिन्स करेन आणि एवढं मी नृत्यात बरोबरीचीच आहे. आणि मला आठवते लहान असताना त्या फुलवा बर्वे आम्हाला माहिती होती आणि ती तिच्या जिम्नॅस्टिक्स मधल्या एक्सलन्समुळे आम्हाला माहिती होती. त्यामुळे आम्हाला अशी दिसली की तिला ग्लॅमर होतं तेव्हा, हे मला आठवते, तिला कदाचित माहित नसेल. हीच ती फुलवा बर्वे, कारण तेव्हा तिचं खूप नाव ऐकलं होतं शाळेमध्ये की ही जिम्नॅस्टिक्स मध्ये. तुम्ही तिघं एकत्र बसलात म्हणून एक प्रश्न डोक्यात आला खरं तर. तुम्हाला तिघांनाही म्हणजे प्रमोद महाजनांची मुलगी, भरतकुमार राऊतांचा मुलगा आणि दामू किंकरेंचा मुलगा असं म्हणून शाळेत एक वेगळं असं एक वेगळी नजर किंवा वेगळं प्रेशर किंवा वेगळं महत्व असं होतं का, एक ग्लॅमर की आम्ही तुम्ही मोठे आहात ना? हो, नाही आत्ता आल्याबरोबर आजोबा सही द्या ना असं मला एक मुलगा नाही, ते लक्षात द्यायचं आपण, ते लक्षात नाही अरे असं कसं चांगलं आहे की वाईट काय. आमच्याकडे एक कुलकर्णी सर म्हणून इंग्रजी शिकवायचे. तर मी आणि माझ्या शेजारी मुलगा होता शेखर खारकर, मला अजूनही नाव सगळं व्यवस्थित लक्षात आहे. तो माझ्याशी गप्पा मारत होता आणि समोरून कुलकर्णी सरांनी डस्टर फेकून मारला त्याला आणि त्याला म्हणाले की हे बघ तू इथे लक्ष दे, तो पुढे जाऊन नाटकातच जाणार आहे, प्रश्न तुझ्या करिअरचा आहे. आणि दुसरी बाजू सांगायची तर माझे वडील, त्यांना मला SSC ला डिस्टिंक्शन होतं हेही माहिती नव्हतं. म्हणजे त्यामुळे त्यांनी शाळेत येणं किंवा त्यांचं प्रेशर कोणाला लागणं हा कधी संबंध नाही आला. पण आई कधीतरी यायची, पण अशी स्पेशल ट्रीटमेंट ही असं कुलकर्णी सरांचं सोडलं तर मला आठवत नाही. मला पण स्पेशल ट्रीटमेंट काही नव्हतीच, म्हणजे काही माहितीच नव्हतं कोणाला काही. आम्ही बसने यायचो, म्हणजे मी आणि पूनम आम्ही दोघंही BST बसनी शाळेत यायचो. आई संध्याकाळी पिकअप करायची, पण ते आमचे रिहर्सल्स वगैरे सगळं करून झाल्यावरती निघेपर्यंत 7-7:30 व्हायच्या, त्यामुळे निघायला उशीरच व्हायचा शाळेतनं. त्यामुळे असं कोणाला काही माहिती नव्हतं. एकदा मी फक्त सेंड ऑफला कसं काहीतरी एक सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असं काहीतरी होतं आणि तेव्हा मला एकदा बाबांनी गाडीतनं सोडलं होतं. आणि मला एकदा तेव्हा एका मित्राने विचारलं होतं, अरे तुमच्या वडिलांकडे ही गाडी आहे, ते कोण स्मगलर वगैरे आहेत का? मला आठवतं आमच्या बरोबर उद्धव ठाकरे होता तेव्हा. तर शिवसेना म्हणजे फार एक जहाल संघटना आणि मग बाळासाहेब ठाकरे तेव्हा दंगली विंगली झालेल्या होत्या. खरं विचारशील ना तर आता मला कधी डोळ्यात पाणी येईल असं झालंय, पण मी आता रडणार नाहीये. आणि मला तू विजयला, अजितला सगळ्यांना इकडे आणलं. असे खूप जण, म्हणजे शर्मिला ठाकरेचं मी नाव घेईन, जी सुंदर चित्र काढायची, माझ्या नाटकासाठी छान चित्र काढायची. राजची पर्सनॅलिटी म्हणून राज यायला पाहिजे होता असं वाटतं. आणि खरं सांगायचं तर हृदयनाथ मंगेशकर सुद्धा याच शाळेतला आहे. मधली सुट्टी, मधली सुट्टी. शाळेमध्ये ना मला आठवतंय खूप सगळ्यांना एक समान वागणूकच दिली जायची. मला आठवतंय आमच्या बरोबर उद्धव ठाकरे होता तेव्हा. तर शिवसेना म्हणजे फार एक जहाल संघटना आणि मग बाळासाहेब ठाकरे तेव्हा दंगली विंगली झालेल्या होत्या.
पण उद्धव ठाकरेला कधी एक स्पेशल ट्रीटमेंट दिलेली मला आठवत नाही. आम्ही कधीच म्हणजे उद्धवला असं एक बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून त्याला पाहिलं नाही. तो आमच्या बरोबरीचा एक विद्यार्थी, असं आम्ही सगळेजण त्याच्याबरोबर, आणि अजूनही आम्ही तसेच. हे शाळेचे संस्कार आहेत असं मला वाटतं. आता मी प्रत्येकाला एक एक थोडक्यात मला असं हवं आहे की एक गोष्ट नक्की राहून जाते शाळेत. म्हणजे मला असं कायम आजही असं संधी दिली तर मी काही 3-4 मुलं आहेत की ज्यांना जाऊन सॉरी म्हणेन मी, म्हणजे ज्यांना क्रिकेटमध्ये घ्यायचं वर्थ होते त्यांना मी घेतलं नव्हतं टीममध्ये वगैरे अशी. तर तसं प्रत्येकाला एक या निमित्ताने संधी आहे की सॉरीच म्हणायचं नाही, कधी तुम्ही कोणाला थँक्यू म्हणायचं राहिलं असेल तरी एक पटकन आठवून काही आठवतंय का शाळेतलं की मला खरं थँक्स म्हणायचं आहे. मी 5वीत असताना माझा पहिला नंबर आला होता आणि बऱ्यापैकी मोठ्या डिफरन्सनी पहिला नंबर आला होता त्यावेळी माझा. आणि आम्ही जेव्हा सगळे 6वीत गेलो तेव्हा ज्या माझ्या 5वीपर्यंत मैत्रिणी होत्या, आमचा जो एक ग्रुप होता, तर त्या इतर एक 5 जणींनी मला एकटीला टाकलं. ते वर्ष माझं खूप मेंटल स्ट्रेसमध्ये गेलं. त्यावेळी मला रोज शाळेतनं आले की घरी उलटी व्हायची आणि खूप घाण स्ट्रेस होता त्यावेळी. आणि या सगळ्यातनं मी बाहेर पडले. 6वीत माझा अगदीच 4था का 5वा नंबर आला होता. आणि मग माझ्या बाईंनी मला बोलावलं की काही प्रॉब्लेम आहे का, काय झालं होतं की की तुझं एकदम असा हे का. तर मी त्यावेळेला त्यांना एक्सप्लेन केलं की मला असं असं ह्या मुली करतात आणि मला खूप त्रास होतो. तर तेव्हा मला आमच्या बाईंनी सांगितलं होतं की असं नाही, आता तू पुढच्या वर्षी इतका अभ्यास कर आणि त्यांच्या तोंडात मारेल इतके मार्क मिळवून परत पहिला नंबर काढून दाखव. तर त्यामुळे मी 7वीत इतका चिडीने अभ्यास केला होता आणि इतकं चिडीने मी ते वर्ष अख्खं मेहनत घेतली होती. त्याच वर्षी मला कुमार कला केंद्रामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं होतं. त्याच वर्षी माझा पहिला नंबर आला होता आणि माझा त्या इयत्तेत सगळ्या वर्गांमधनं 2रा नंबर आला होता. पहिला नंबर अवधूत बनेचा आला होता आणि हे मला अगदी नीट आठवतंय. त्यामुळे मला त्या माझ्या मैत्रिणींना ज्यांनी मला त्यावेळेला त्रास दिला होता त्यांना मला थँक्स म्हणायचं आहे की थँक्यू, तुम्ही माझ्याशी इतकं घाणेरडं वागलात. त्याच्यामुळे मी त्याच्यानंतरच्या आयुष्यात या प्रकारच्या त्रासाला बळी पडायचं नाही आणि जर आपल्याशी कोणी असं वागत असेल तर त्यांना महत्त्वच द्यायचं नाही, हे मी त्यावेळी शिकले. तर त्याच्यासाठी तुम्हाला थँक्स. खूप चिडली आहे केतकी, खूप चिडली आहे. पण त्या मैत्रिणींना मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तिला एकदा सॉरी म्हणून टाका, तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्हाला शांत झोप लागेल. माझी पण एक आठवण आहे. मी 8वीत होते आणि तेव्हा आमचे दादाची गर्लफ्रेंडचे प्रयोग चालू होते. त्यात मी पण होते आणि विके केलं होतं ते नाटक. मला आठवतं की रात्री प्रयोग होता 8चा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7चा गणिताचा पेपर होता आणि ॲज युजल माझा काहीच अभ्यास झालेला नव्हता आणि मला त्या पेपरात अगदीच मी अशी काठावर वगैरे पास झाले होते. आणि मग नंतर असं चेक करून वर्गात बाईच पेपर दाखवतात की किती मार्क मिळाले वगैरे. आणि त्या दिवशी मी ॲबसेंट होते, मी आलेच नव्हते. तर माझ्या बाजूला जी मुलगी बसायची तिने माझा पेपर घेतला आणि माझी एक दुश्मन होती शाळेत. तर सो ती अशी आली विचारायला की काय गौरीला किती मिळाले वगैरे असं. तर मग ती म्हणाली की कमी आहेत वगैरे. सो ती माझी दुश्मन माझ्या बाजूला बसलेल्या मुलीला, मला इतकी उत्सुकता होती दुश्मन म्हणजे काय, कोण होती दुश्मन तुझी? तर ती तिला म्हणाली की गौरीला जर पुढे काही करायचं असेल तर 10वीत तिला ॲटलिस्ट 70% मार्क तरी मिळालेच पाहिजेत असं. आणि ते ऐकून मला इतकं कसं तरी वाटलं की खरंच असं आहे का की मिनिमम 70. तर तेव्हा मी ठरवलं की नाही, खूप अभ्यास करायचा. आणि 10वीत मला 90% मार्क होते. आणि त्याच्यानंतर मग तिचा घरी फोन आला, माझी जी दुश्मन होती. तर ती आणि मी नव्हतेच घरात, बाबांनी फोन उचलला आणि मग ती बाबांना म्हणाली की गौरीला छान मिळाले मार्क, मस्त मस्त वगैरे. असं की हा इथे डिफरन्स आहे की म्हणजे फक्त मार्कांनी कोणी कोणाशी असं वागू शकतं. तर हे खरंच खूप मला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. आणि जर तू आता बघत असशील तर प्लीज असं कोणाशी वागू नकोस असं मी तिला सांगेन. गौरीचे दुश्मन असं प्लीज कोणाशी वागू नकोस. माझ्यासाठी फार कठीण आहे कारण शाळा सोडून 36 वर्ष झाली आणि मला खरंच अशी सॉरी किंवा थँक्यू अशी मला आठवणारी आठवण नाही. पण एकच गोष्ट आठवते, ती कधीतरी कुठच्या तरी मुलाखतीमध्ये माझ्या आईने लिहिली होती की मी आणि माझ्या वर्गातली काही मुलं क्रिकेटची मॅच बघायला गेलो होतो आणि परत येताना माझ्या हातावरती अशी नखाचे ओरखडे, असं ते रक्त साकळलेलं असं ओरखडे होते. आणि आईने मला तेव्हा विचारलं की हे काय झालं. मी म्हटलं की माझ्या वर्गात जो मुलगा होता बाजूला तो असं ते ओरखडे काढत होता. तर आईने विचारलं तू काय केलंस. तेव्हा मी आईला असं उत्तर दिल्याचं तिने लिहिलं आहे
की त्याला ते करण्यात आनंद वाटत होता ना, मग काय हरकत आहे. तर आज मला इतक्या वर्षांनी असं वाटतं की त्यामुळेच आज ज्या विविध लोकांबरोबर मी काम करतो त्यांच्याबरोबर काम करून सुद्धा माझ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची सहनशक्ती आहे. मी फार कमी चिडतो. खूप कदाचित ना ही त्याची सुरुवात असेल तेव्हा तो जो कोण मुलगा होता त्याला मी थँक्यू. क्या बात आहे. मग अशी एक गंमत आठवली. क्या बात आहे. फार फार गोड आहे. पण ती सॉरी म्हणावं असं वाटतं मला माझ्या सगळ्या शिक्षकांना, ज्या शिक्षकांना आम्ही लहान असताना कधीतरी टकल्या किंवा चंपी किंवा पिटा असं म्हणायचो, तेव्हा आम्हाला कळत नसे की आम्ही काय करतो. आपण त्यांना असं चिडवतोय, त्यांच्या नावांनी हाका मारतोय, ते चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणून मी त्यांची आज क्षमा मागतो. या व्यासपीठाच्या निमित्ताने मी त्यांना सॉरी म्हणतो. अपेक्षा माझ्याकडून शाळेची होती जरा मी अभ्यास जास्त करेन, प्रमोदजींची मुलगी म्हणून. मला स्टेज फ्राईट फार जबरदस्त होतं. मी बोलायचे नाही. विद्यार्थ्यांनी मारून मारून आम्हा सगळ्यांना बोलायला लावलं आहे. आणि मी चित्रपटातही काम केलं आहे. चाइल्ड स्टार म्हणून पिक्चरचं नाव विचारू नका, मी गप्प बसतो. आणि नंतर मी डॉक्युमेंटरीमध्ये काम केलं. त्यामुळे कुठे ना कुठे तो पाया एक कॉन्फिडन्सचा दिसला. बाकी आयुष्यात दैवानी भरपूर शिकवलं त्यामुळे तो कॉन्फिडन्स आलाच. पण मला मराठे सर आठवतात जे पाठीत खूप मारायचे आणि त्यांच्याकडे आम्ही जायचो. नंतर शाळा सुटल्यावर सुद्धा त्या गणिताचे प्रश्न विचारला तर मराठे सरांची माझ्याकडून अपेक्षा होती की मी गणितात कच्ची असू नये, पण ते मी खरं कच्ची ठरले 10वीत. तर मराठे सरांना मनापासून मी माफी मागते की मराठी सरांची अपेक्षा होती की पूनमनी काहीतरी चांगलं करावं. आणि राजकारणाकडे कसलं अंकगणित आणि काय ते आता आम्ही शिकतोच आहे. ते आधी शिकलं असतं ते मलाही सोपं पडलं असतं माझ्या निवडणुकीत म्हणून. पण शाळेला मनापासून धन्यवाद देते. मला खूपच वेगळं विश्व दिसलं. एका छोट्याशा सायनमधून चेंबूरहून आलेल्या वरळीत सगळीकडे जिथे बॉम्बे स्कॉटिशची मुलं असायची आणि मी एकटीच निळा स्कर्ट आणि पांढरा शर्ट घालायचे, तर मी लपून जायचे कारण की सगळे एक घाटी म्हणून मला तेव्हा बोलायचे आणि तेव्हा मी घाबरून जायचे, ती लाल रिबिन. पण आता तीच घाटी आज मी UN मध्ये सुद्धा बोलू शकते इंग्रजीत, किंवा मी UP मध्ये आणि बिहारमध्ये जबरदस्त हिंदीत प्रचार करते. त्यामुळे मला वाटतं माझ्या वडिलांनी जे शिकवलं मला की मातृभाषेतून शिकलं तर माणूस हुशार होतो, असं मी नेहमी म्हणायचे की माझ्या वडिलांनी माझं वाटोळं केलं. पण आज मी म्हणते की मातृभाषेतून मी शिकले आणि खरंच मी आज तिन्ही भाषेत अत्यंत व्यवस्थित बोलू शकते. पण मला त्याच्याने भरपूर कॉन्फिडन्स दिला. त्यामुळे बालमोहनला मनापासून धन्यवाद. या सगळ्यांच्या गप्पांमध्ये ज्यांचं नाव सगळ्यात जास्त वेळा आणि जास्त प्रेमाने येत आहे त्या विद्यार्थ्यांना इथे बोलूया. विद्यार्थी प्लीज. तर विद्यार्थी ह्या सगळ्या तुमच्या विद्यार्थी मागे. हो, पण सगळे आलेच नाहीत म्हणजे मावली नसती कॅमेरात, एवढे आहेत. आणि मुख्य म्हणजे ना, मला बोलवल्यावरती मला उगाच असं होत होतं कारण मी शाळेत उनाडबाई म्हणून फेमस आहे आणि माझ्या बरोबरीने असलेले हे उनाड विद्यार्थी सगळे पण माझे लाडके. शाळेमध्ये सुधाताई करमरकरांनी ज्या लिटल थिएटरच्या स्पर्धा सुरू केल्या त्यामुळे आम्ही सगळे उनाड एकत्र आलो. शाळेमध्ये नसलेला विषय आम्ही रुजवला इकडे, जो शाळेच्या टाईमटेबलमध्ये नाही. त्या टाईमटेबलमध्ये नसलेल्या शाळेमध्ये शिकवणारी मी एक उनाड टीचर म्हणून सगळ्यांची लाडकी झाली. खरं तर विद्यार्थी या सगळ्या म्हणजे तुमच्या अनेक सगळ्या उनाड विद्यार्थींचा आज राज्य आहे रंगमंचावर आणि सिरियल्स आणि चित्रपट सृष्टी. किती गोड गोष्ट. पण ते होणारच होतं, मला आधीच माहिती होतं. कारण मी जेव्हा शाळेत आले ना तेव्हा खरी तर घाबरले होते आणि नाटक बसवायची स्क्रिप्ट जेव्हा माझ्या हातात दिली तोपर्यंत मला अनुभवच नव्हता की नाटक कसं बसवायचं असतं ते. आणि नाटक बसवायला सुरुवात केली तर पहिल्या दिवशी जेव्हा प्रयोग होता त्यावेळेला स्मिता आठवले माझ्या नाटकात होती, जी आता नाटकाकडे बघायला वगैरे जात असेल अशी. पण ती विद्यार्थिनी माझा चेहरा बघून मला बोलायला लागली, हो विद्याताई कसलं टेन्शन घेत आहे, एक कंपोज खाड झोपून जा म्हणे घरी, उद्या आम्ही मस्त नाटक करतोय. आणि हे सगळे मगासपासून सांगताना स्वतःबद्दल असे सांगतात की आम्ही कधीच कोणाला त्रास दिला नाही, दंगा केला नाही. तर तुम्ही यांच्या अनेक रिहर्सल्स घेतल्या आहेत. पण आमचा तो दंगा आहे ना, तो दंगा नसायचा. आणि ज्याला दंगा म्हणून इतर शिक्षक म्हणायचे तो खरोखरच दंगा नसायचा. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची, अहो नाही हो, हा दंगा नाही हो, आणि एवढा दंगा नाही केला तर आम्ही नाटकच नाही करू शकणार.
असं असायचं ते. क्या बात आहे. त्यामुळे त्यांचा दंगा मला दंगा नाही वाटत. नाही, आज टीव्हीवर बघणाऱ्या सगळ्यांना इतका हेवा वाटत असेल या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा. खरं विचारशील ना तर आत्ता मला कधी डोळ्यातनं पाणी येईल असं झालंय, पण मी आत्ता रडणार नाही आहे. पण मला खूप असं वाटतंय, आतमध्ये खूप काय काय ना विचित्र फील होते आणि मला खूप आनंद पण झालाय. आणि मला तू विजयला, अजितला सगळ्यांना इकडे आणलं. असे खूप जण, म्हणजे शर्मिला ठाकरेचं मी नाव घेईन, जी सुंदर चित्र काढायची, माझ्या नाटकासाठी छान चित्र काढायची. राजची पर्सनॅलिटी म्हणून राज यायला पाहिजे होता असं वाटतं. आणि खरं सांगायचं तर हृदयनाथ मंगेशकर सुद्धा याच शाळेतला आहे. हे सगळे मोठे मोठे आलेलेच नाही आहेत. आणि मला वाटतं तुमच्या मधल्या सुट्टीला आहे ना, मधल्या सुट्टीचा जो कार्यक्रम आहे तो 7-8 तरी तुम्हाला करावे लागतील. नाही, करणार. आणि परत या सगळ्या मोठ्या लोकांना घेऊन आम्ही इथे येणार, अगदी मी तुम्हाला प्रॉमिस देतो. आणि ह्याच्या इतकं सुंदर दृश्य मी गेले अनेक वर्षात पाहिलेले, मी अनेक देश पाहिले, पण असे अनेक पिढ्यांमधले विद्यार्थी बसलेत आणि त्यांच्या लाडक्या विद्यार्थी बसले, त्याच्यापेक्षा सुंदर काही असू शकत नाही. थँक्यू. खरंच थँक्यू व्हेरी मच. राजसाहेब ठाकरे म्हणजे सॉलिड आहेत असं वाटतं. ते कोण आहे? ओ माय गॉड, तुला का नाही वाटत रे? याच्याकडे माईक दे. सर, कारण माझे बाबा कट्टर शिवसैनिक आहेत. एका आठवड्यानंतर साधारणतः असं झालं की वर्गामध्ये गृहपाठ वगैरे काहीतरी दिला होता, तर तो मुलांनी केला नव्हता, तर त्यामुळे मी रागावले होते. तर एक मुलगा लगेच दुसऱ्या मुलाच्या कानात कुजबुजला की बाईंची रात्री झोप झाली नाही आहे वाटतं. मधली सुट्टी, मधली सुट्टी. संपूर्ण जगभरात बालमोहन इतकी प्रसिद्ध आहे की सगळीकडे कुठे जाल तिथे बालमोहनचे विद्यार्थी, आणि सगळे एकदम ब्रिलियंट, मोठ्या मोठ्या पोस्टवर, डॉक्टर्स, क्रिकेटर्स, सगळे बालमोहन बनले. हो ना? मला ना जरा याच्याशी बोलायचं, कारण याच्या चेहऱ्यावर ना एक असा तत्ववेत्याचा फील आहे की बाळांनो, मी तुम्हाला आता काहीतरी एक सांगणार आहे. तर याला माहिती दे. हा चष्म्यावाला, एक तर चष्म्यावाली मुलं किती हुशार असतात तुम्हाला माहितीच आहे, हो की नाही? त्यामुळे आता मी याच्याशी बोलणार आहे की तू तर मुंबईत राहतोस लहानपणापासून. हो. मग तुला मराठी माणूस म्हणून अभिमान आहे? हो. तुला क्रिकेट आवडतं? हो, आवडतं. धोनी आवडतो? हो. आता समजा धोनीने उद्या असं ठरवलं की मी आता मुंबईतच जाऊन राहतो, एक मोठा बंगला बांधतो आणि मुंबईतच राहतो, तर तुला क्रिकेट तर आवडतं, तू काय करणार? तो काय मराठी नाही आहे, झारखंडचा आहे ना तो. काय करणार? विरोध करणार का या म्हणणार? काय करणार? या म्हणणार. या म्हणणार? नक्की? त्याचं मत कोणाला पटलं नाही असं आहे का कोणी? तेवढंच सांगायचं की आपल्या मुंबईमध्ये लोकसंख्या इतकी आहे की त्यामुळे म्हणजे लोकांना राहायला जागाच नाही आहे, आणि त्यामुळे गरीब लोक रस्त्यांवर राहतात. आणि त्यामुळे हा मोठा सेलिब्रिटी येऊन त्याने जर इतकी जागा स्वतःला घेतली, मग बाकीच्यांनी काय करायचं? म्हणजे इकडे माहिती आहे, ज्यांनी बोलवलं होतं धोनीला की आमच्या इथे राहायला आहे, त्यांना काय बोलायचं की बघ रे, एवढा मोठा सेलिब्रिटी आला आणि आपल्या इथे लोक रस्त्यावर राहतात, मग काय करायचं? नाही येऊन द्यायचं. हा, नाही येऊन द्यायचं. अरे बदलला हा, तू जिंकलीस. क्या बात आहे, टाळ्या वाजवायच्यासाठी. बरं, तुम्ही आता इतके लकी आहात, कारण आम्ही फक्त बातम्याच्या ग्राउंड विषयी ऐकतो की या ग्राउंडवर असं झालं, या ग्राउंडवर तसं झालं. त्या शिवाजी पार्कवर तुम्ही खेळायला जाता. काय नशीबवान मुलं आहात तुम्ही यार. पण तिकडे मोठ्या मोठ्या सभा ज्या होतात त्यांच्यापैकी कोणाचं भाषण ऐकलंय का कोणी? राज ठाकरे. राज ठाकरे? पण कोण इथे असे आहेत की बाबा त्यांना राजसाहेब ठाकरे म्हणजे सॉलिड आहेत असं वाटतं? ते कोण आहे? ओ माय गॉड, तुला का नाही वाटत रे? याच्याकडे माईक दे. सर, कारण माझे बाबा कट्टर शिवसैनिक आहेत. खरंच, म्हणजे ज्यांचं मत सुरू झालं ना तेव्हापासून त्यांनी शिवसेनेला मत दिले. तुला काय वाटतं स्वतःला? नाही सांगू शकत. पण मला एक सांगता, शिवसैनिक तू म्हणतो, शिवसैनिक आहेत ते पण मराठी माणसाविषयीच बोलतात. हो. तुला असं नाही वाटत की मराठीमध्येच असे 2-4 ग्रुप करण्यापेक्षा आपली कशी अख्खी बालमोहन शाळा आहे तशी अख्खी मराठी लोकांची एकच शाळा असावी असं वाटतं का? वाटतं ना. असं कोणाकोणाला वाटतं रे की सगळ्या मराठी लोकांची? मला तरी वाटतं बाबा एकच शाळा पाहिजे. सगळ्या मोठ्यांनाही भुरळ घालणारी ही जादूची कांडी आज या शाळेतल्या मुलांच्या हातात आहे. बघूया ही मुलं काय काय जादू मागतायत. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी पहिले जाऊन सलमान खानला भेटेन. मला जर जादूची कांडी मिळाली तर आमच्या कॅन्टीनमध्ये जो खाऊ आम्हाला पैशांनी घ्यावा लागतो तो मी फुकट मिळवेन. मला जर जादूची कांडी मिळाली ना
तर मी जर आजारी असले तर मी माझी डुप्लिकेट बनवून माझ्या कडू औषध गोळ्या खायला लावीन तिला आणि मी बरी होईन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी एक असा रोबोट तयार करीन की जो माझा गृहपाठ पूर्ण करेल. अत्यंत गुणी विद्यार्थ्यांची आणि अत्यंत गुणी शिक्षकांची परंपरा असलेली ही बालमोहन शाळा आहे आणि आपण बघतो की इतके स्टार्स या शाळेतून जन्माला येतात, पुढे येतात. त्या स्टार शाळेमधल्या सगळ्या स्टार शिक्षिका इथे आपल्याबरोबर आहेत. तुमच्यापैकी अनेकांना असं माझ्यासारखंच असं वाटत असेल की आजकालची ही मुलं इतके थक्क करणारे प्रश्न विचारतात की जे आपल्या डोक्यात कधी येतच नाही. अंड्यातून पिल्लू बाहेर पडतं हे स्पष्टीकरण देत होते मी, तेव्हा मला प्रश्न विचारला की बाई अंड्यातून पिल्लू बाहेर कसं पडतं, तर त्यावेळेस मला त्याचं उत्तर पटकन देता आलं नाही. पण नंतर मग मी थोडंसं संदर्भ पुस्तक वाचलं आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्यांना ही माहिती दिली की अंड्यात जे पिल्लू असतं त्याला चोच असते आणि ती चोच म्हणजे त्या पिल्लाचा पहिला दात आणि त्या चोचीने तो अंड्याचं कवच फोडतो ते पिल्लू आणि मग त्या अंड्यातून बाहेर येतो. विज्ञान शिकवताना चांगल्या सवयी शिकवत होते. त्यावेळेला झोपेचं विश्रांतीचं महत्त्व मुलांना शिकवलं होतं की लवकर झोपणं, लवकर उठणं याविषयी. आणि समजा जर आपली झोप कमी झाली काही कारणाने, आपण जागरण केलं किंवा काय, तर माणूस चिडचिडा होतो असं त्या अनुषंगाने सांगितलं होतं. आणि त्याच्याच नंतर असं झालं की एका आठवड्यानंतर साधारणतः असं झालं की वर्गामध्ये गृहपाठ वगैरे काहीतरी दिला होता, तर तो मुलांनी केला नव्हता आणि थोडा मस्तीपणा म्हणजे असं चाललं होतं. तर त्यामुळे मी रागावले होते. तर एक मुलगा लगेच दुसऱ्या मुलाच्या कानात कुजबुजला की बाईंची रात्री झोप झाली नाही आहे वाटतं. आम्ही सगळे या बाजूला बसलोय आणि तुम्ही सगळे, तर आपण एक गेम खेळायचा आहे. ओळख ना तू पण. मराठी सर्व 3 अक्षरी नाही 6 अक्षरी जनगणमन पण त्यांनी ओळखला. आता काहीतरी पैसे द्या, किती अक्षरी, कॉईन द्या, नाणं द्या, पावले, तुम्ही एकदम फुसके पिक्चर सांगताय तुम्हाला. आणि त्या तुमच्या शिक्षिका एवढ्या हुशार आहेत त्या खटाखट ओळखतात 2 मिनिटात. आता मी एक फायनल पिक्चर मी सांगणार आहे. हिंदी 7 अक्षरी, राग, गुस्सा, गुस्सा क्यों आता है, याचा अर्थ असा असतं, एक लक्षात ठेवा, तुम्ही शांत राहा, एक कायम लक्षात ठेवा की आपण किती असं समजलं की आता आपण मोठे झालो आणि आपल्याला जास्त येतं, तरी आपल्यापेक्षा आपल्या शिक्षकांना जास्त येतं. कळलं? हे तुम्ही लक्षात ठेवा कायम. तुम्हाला माहिती आहे की मधली सुट्टीमध्ये मी प्रत्येक शाळेत एक गोष्ट सांगतो आणि आज तर या खास शाळेमध्ये मी एकदम एक खास गोष्ट सांगणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आवडते ना गोष्ट ऐकायला सगळ्यांना? व्हेरी गुड. काय असतं, एकदा एक राजा असतो. त्या राजाकडे एक माणूस 2 पक्षी घेऊन येतो की हे फार सुंदर पक्षी आहेत, खूप महाग आहेत, पण तुम्ही विकत घ्यावेत असं मला वाटतं. राजाला ते पक्षी इतके आवडतात, ते 2 पक्षी तो विकत घेतो. दोघांना आपल्या राजवाड्याच्या बाहेरच्या बागेमध्ये झाडावर ठेवून देतो. ज्याला एक पक्षी एकदम छान उडतो आणि असा आकाशात मस्त लांबपर्यंत उडत राहतो. तर राजा अभिमानाने बघतो त्याच्याकडे की हा काय सुंदर उडतोय, किती छान पक्षी आहे. दुसरा पक्षी मात्र फांदीवरून हलतच नाही, काही केल्या हलत नाही. तर राजा आधी त्याला जरा उत्सुकता वाटते की का नाही उडत आहे. थोडा राग येतो आणि तो मग राज्यातल्या सगळ्या लोकांना बोलवतो, वेगवेगळ्या पंडितांना बोलवतो, पक्षी तज्ञांना बोलवतो, जादूगारांना बोलवतो की तुम्ही काही करा पण हा पक्षी उडलाच पाहिजे. सगळेजण प्रयत्न करतात, वेगवेगळे जादू करून बघतात,
खूप आवाज करतात, तर पक्षी काही उडत नाही. शेवटी राजा इतका वैतागतो, तो म्हणतो अरे आपल्या राज्यातल्या एका माणसाला असं काही जमत नाही की हा पक्षी उडेल, काय माणसात तुम्ही. तेवढ्यात कोणीतरी बातमी घेऊन येतं की एक माणूस कोणीतरी दुसऱ्या राज्यातनं तिसऱ्या राज्यात जाताना आपल्या वेशीवरून चाललाय, एक अनोळखी माणूस, एक वाटसरू. तर राजा म्हणतो ठीक आहे, बाहेरच्या राज्यातला माणूस आहे, त्याला पकडून आणा, बघूया तो तरी काही करतोय का. त्या माणसाला सगळे पकडून आणतात. राजा म्हणतो हे बघ, आमच्या बागेत झाडावर जो पक्षी बसलाय तो गेले 15 दिवस काही गेल्या उडत नाहीये, तू त्याला उडवून दाखवायला हवंस तर मी तुला बक्षीस देईन. तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही राजवाड्याच्या गच्चीत थांबा. आणि थोड्या वेळाने राजा बघतो तर काय, तो पक्षी मस्तपैकी उडत असतो. तर राजाला इतका धक्का बसतो, तो म्हणतो काय केलं असेल यांनी, म्हणून तो धावत धावत खाली जातो आणि त्याला म्हणतो तू काय केलंस. तो म्हणतो हे बघा मी काय केलं, एकदम साधी गोष्ट केली. तो ज्या फांदीवर इतक्या दिवस नुसता बसून राहिला होता ना, ती फांदीच मी कापून टाकली. तर फांदीच नाही म्हणल्यावर तो बसूच शकला नाही, त्यामुळे त्याला तर उडायलाच हवं, आणि म्हणून तो तर छान उडतोय. तर राजाने त्याला बक्षीस दिलंच, पण राजाला एक फार मोठी गोष्ट शिकायला पण मिळाली. काय शिकायला मिळाली कोण सांगेल. हा मग हिला बोलू दे, सांग बरं काय तात्पर्य वाटतं तुला. त्याला कळलं की त्या पक्षाचा आधार ती फांदी आहे. जर आपण त्या फांदीला कापलं नाहीतर मग त्याचा आधार घेऊन घेतला तर मग नक्कीच तो उडायला प्रयत्न करेल. व्हेरी गुड. तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की तुम्ही कोणावर तरी खूपच अवलंबून होतात आणि मग त्या व्यक्तीने तुम्हाला आधार काढून घेतला आणि मग तुम्ही एकदम स्वतःचे मस्त काम करायला लागलात, असं कधी झालंय का. माझे आई वडील दोघंही सर्व्हिस करतात. मी जेव्हा लहान होती, माझी आई नर्स आहे, तर ती लहानपणी मला नेहमी सोडून जायची, म्हणजे मी बाबांबरोबर राहायची. मग तेव्हा मला वाटायचं की बाबांबरोबर राहायला म्हणजे कोणीतरी आधार आहे. पण मग आता म्हणजे मोठी झाल्यानंतर असं मला कळायला लागलं की दोघं जणही कामावर जातात. तर मग त्याच्यानंतर घराची कामं आवरायची वगैरे, मग अभ्यास स्वतःचा करायचा. त्याच्यातून मी शिकली की म्हणजे स्वतःची कामं तर स्वतःच करायला पाहिजे आणि परावलंबी जास्त राहू नये, स्वावलंबी असावं माणसाने. एकदा मी गावी गेले होते तर तेव्हा मला 2 चाकी सायकल चालवायला येत नव्हती, म्हणून माझे भाऊ बहीण मला सारखे चिडवायचे की तुला सायकल चालवता येत नाही. तेव्हा एकदा ते बाहेर गेले होते म्हणून मी सायकल घेतली आणि मी स्वतः विचार केला की मी पडले तरी चालेल पण मी सायकल चालवणार. तेव्हापासून मी सायकल चालवली. व्हेरी गुड. थोडक्यात काय की तुम्ही तुमच्या भीतीची किंवा निराशेची फांदी जर कापून टाकली तर तुम्ही मस्त उडू शकता. बरोबर आहे ना. व्हेरी गुड. बालमोहन विद्या मंदिरचे सगळे माजी विद्यार्थी, आत्ताचे विद्यार्थी शाळेविषयी किती अभिमानाने बोलतायत, शाळेची किती वैशिष्ट्य सांगतायत. तसंच मला जाणून घ्यायची आहे तुमची शाळा. तेव्हा या आठवड्याचा होमवर्क आहे माझी शाळा या विषयावरचा निबंध तुम्ही लिहून पाठवायचा आहे आम्हाला आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. अपनी जीत हो उनकी हार हा, हे बार बार हा बोलो यार हा. अपनी जीत हो उनकी हार हा, कोई हमसे जीत न पावे. चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे. चले चलो भले घोर अंधेरा छावे. चले चलो चले चलो, कोई राह में ना थम जावे. चले चलो टूट गई जो उंगली उठी, 5 उंगली को बन गई मुट्ठी. देखा बढ़ता ही जावे. चले चलो चले चलो, कोई कितना भी बहकावे. चले चलो कोई जावे जो टकरावे. चले चलो.